घेऊन का जाताय? सॉरी सर, पण आमचा नाईलाज आहे. पण का? का करताय अटक? मी काहीही केलेलं नाहीये. आता प्रत्येकाला वेगळं सांगू? हो मॅडम, काय बघताय? घेऊन चला हिला. 1 मिनिट. श्रेयस, आजी बाबा, विश्वास ठेवा माझ्यावर. मी काही केलेलं नाहीये. मला माहितीये. हे लोक आता मला घेऊन जात आहेत ना, तर नेऊ दे यांना. नाही नाही, मी निर्दोष आहे. मी ताठ मानेने परत येईन. पण तू जाऊच नको ना. तू काळजी करू नकोस, मी येईन परत. पण नको जाऊ ना. तू असं करशील असं अजिबात वाटलं नव्हतं. काही नाही केलं. श्रेयस ती येईल. थांबवा ना मग पोलिसांना. पोलिसांच्या कारवाईमध्ये आम्ही काहीच करू शकत नाही. त्याची काहीच गरज नाहीये, कारण मी समर्थ आहे. कर नाही त्याला डर कशाला? मॅडम, घेऊन चला त्यांना. ते घेऊन जाताय. ते घेऊन जाताय. तिला सांगा ना कोणीतरी. पण ते आपल्या घरातून माझ्या आराध्या. मी नाही जाऊ देणार. नाही जाऊ देणार. नाही जाऊ देणार. आजी प्लीज शांत व्हा तुम्ही, प्लीज. श्रेयस, माझा श्रेयस. आजी पाणी. आजी प्लीज पाणी पिऊन घ्या. पण तू तिने काही नाही केलं. तिने सांगा ना तिने काही नाही काही केलं. होणार नाही, श्रेयस. मला जायचंय तिच्या बरोबर. मला का घेऊन जाताय? तिला मला जाऊ दे. मला जाऊ दे माझ्या आराध्या बरोबर. मला माझ्या आराध्या बरोबर जाऊ दे. तुम्ही का देऊ दिलं तिला? श्रेयस, का केलं तुम्ही सगळ्यांनी असं? अरे श्रेयस शांत हो. नाही. अरे काहीतरी चूक असल्याशिवाय पोलीस पकडून घेतात का? आपण पोलिसांना विचारूया नेमकं काय झालंय ते. हा, आणि आराध्या जर निर्दोष असेल ना तर पोलीस तिला सोडून देतील. पण तिने तुझ्या मॉमला त्रास दिला असेल तर तिला शिक्षा तर होणारच ना. तिने काही केलेलं नाहीये. तिने कोणालाही त्रास नाही दिला आणि ती कधीच कोणाला त्रास देणार नाही. आणि माझ्या मम्माला पण काही नाही झालंय. मम्मा परदेशात आहे. तिने मला पत्र पाठवलं होतं. तुम्हाला काहीच कळत नाही. दुष्ट आहात तुम्ही सगळे. दुष्ट आहात. दुष्ट आहात तुम्ही सगळे. तुम्ही का नेऊ दिलं तिला? मला नाही बोलायचे तुम्ही. मला नाही बोलायचे. मला नाही बोलायचे कोणाशी. आई, आजी आजी शांत हो. काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. अरविंद, आपली यशोधरा परत येणारच नाही का रे? तिला आराध्याने खरंच तिला नाही नाही आराध्याचं नाही करणार रे. नाही करणार. आराध्याचं नाही करणार. माझी यशोधरा कुठे? आई, आपल्या यशोधरेला काही होणार.
यशोधरा नक्की परत येणार. हे बघा, आपण आशा सोडायची नाही. नक्की काय झालं, नक्की काय घडलंय ना, ते अजून आपल्याला कळलेलं नाहीये. तुम्ही नका काळजी करू. यशोधरा नक्की येणार, नक्की येणार. मी काही केलेलं नाहीये. सोडा मला, सोडा मला. मी इन्स्पेक्टर साहेब थांबा, थांबा. ऐकून घ्या माझं. मी काही केलेलं नाहीये. तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत माझ्यावर. असं डांबून नाही ठेवू शकत तुम्ही मला. तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागेल. मी निर्दोष आहे. मी काहीच केलेलं नाहीये. कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. मी तुम्हाला ओरडून ओरडून हेच सांगत राहणार की मी कुठलाही गुन्हा केला नाहीये. गुन्हा केलाच असेल तर तो शकुंतला डोंगरेंनी. त्यांना जाऊन विचारा. ए बंद कर तुझी बडबड. का? मला हक्क आहे बोलण्याचा आणि तुम्हाला प्रश्न विचारण्याचा. मला इथे का डांबून ठेवलंय? काय पुरावे आहेत तुमच्याकडे? हे बघा, यशोधरा मॅडमांची गाडी जेव्हा दरीत पडली त्यावेळी मी त्यांच्या बरोबर होते, पण मी काहीही केलेलं नाहीये. तुम्हाला अटकच करायची ना तर शकुंतला डोंगरेंना करा, मला नाही. शकुंतला डोंगरे, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? कोणाचं नाव घेतोस तू? शकुंतला मॅडमचं. अगं शकुंतला मॅडम गेले 15 दिवस अक्षरशः दिवस रात्र करून आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आम्हाला कधी ओरडून तर कधी प्रेमाने काही करून ही केस पुढे जावी यासाठी प्रयत्न करतात त्या. इनफॅक्ट आमच्यापेक्षा जास्त प्रयत्न त्यांनी केलेत यशोधरा मॅडमना शोधण्यासाठी. तू म्हणतेस त्यांनी खून केलाय? खरंच डोकं ठिकाणावर नाहीये तुझं. त्यांनी खून केला असता ना तरी केस दाबायचा प्रयत्न केला असता. त्यांनी यशोधरा मॅडमांच्या काळजीचं नाटक केलंय आणि तुम्ही त्या नाटकाला भुललात. ए खूप झालं तुझं. शांत बसायचं आता, एकदम शांत. चोर तो चोरवर शिरजोर, गुन्हा करूनच्या करून उलट्या बोंबा. पुराव्याशिवाय बोलत नसतो आम्ही. तुझ्या विरोधातला पुरावा ओरडून ओरडून सांगतोय की तूच गुन्हेगार आहेस.